हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सो प्रोबॅबली आज का माझा शेवटचा दिवस असू शकतो नाशिकमध्ये, कारण की विशाल मला घ्यायला येणार आहे. आय एम सो सॅड. मम्मी पप्पाचं घर कधीच कोणाला सोडू नाही वाटत. आणि पहिल्यांदा असं होतं आहे की आफ्टर सच अ लाँग टाईम मी फक्त आराम करते आहे घरी. ह्याच्या अगोदर माझ्या दोन्ही भावाचं बहिणीचं लग्न होतं, सो आराम नाही करू शकले होते आणि त्यांच्यासोबत टाईम्स पण नाही करू शकले होते. सो दिस इज स्पेशल फॉर मी गाईज. म्हटलं पप्पांचं थोडं केअर करूयात, त्यांच्या पायाचे नखं काढले. सो हे बघू शकता, हेलिकॉप्टरवरतून जात होतं आणि त्याचा खूपच जोरात आवाज होत होता. त्याच्यासोबतच मला विशालचा कॉल आला. मी विचार केला त्याला रेकॉर्ड करते, कारण की तो ग्रास हॉपरला खूपच जास्त घाबरतो. सो त्याने एका डस्टबिनमध्ये त्याला टाकलं होतं. तो ग्रास हॉपर आतच उड्या मारत होता आणि तो विचार करत होता आता काय करायला पाहिजे आपण. आणि तो खूपच जास्त घाबरलेला होता. बेसिकली मी माझ्या घरातली शक्तिमान आहे आणि मी अशा गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर काढते, फेकते. जर खूपच डेंजर असलं तर मारून पण टाकते. सो मी अशा गोष्टींना घाबरत नाही. पण तो आणि माऊ हे दोघंजण जे आहेत ते माझ्या घरातले चिव माऊ दोघं घाबरतात. सो हे बघू शकता, मी छानपैकी रेकॉर्डिंग केलं. आणि त्याच्यानंतर कारण की विशू मला आज घ्यायला येणार होता, मी त्याला खूप रिक्वेस्ट केली की प्लीज मला राहू दे, प्लीज मला राहू दे. आणि त्याने माझा मासूम चेहरा बघून तो बोलला ठीक आहे राहा. सो आय एम सो हॅपी. आणि मी काही दिवस अजून राहणार आहे माझ्या मम्मा पप्पाकडे. अँड थँक्यू विशू. सो अखेरमध्ये नाशिकच्या पहिल्या पावसात माझं बिझनेस झालंच, कारण की मी आणि मम्मा बाहेर गेलो होतो. थोडंसं काम होतं आम्हाला. सो आम्ही दोघी पूर्ण भिजलेलो होतो. हे बघू शकता, छानपैकी आम्ही खाऊ पण घेऊन आलेलो आहे. आणि हे बघा, खूप जोरात पाऊस येतो आहे. सो हे बघू शकता मी काय खाऊन आणलेलं आहे. मी आणलेला आहे समोसा, जो की माझा खूप फेवरेट आहे, क्वालिटी स्वीटचा, जे की नाशिक रोडमध्ये आहे. आणि हे असे पॅकेजेस देतात स्वीट चटणी आणि तिखट चटणीचे. आणि अप्रतिम समोसा आहेत हे. आणि हे खाऊनच आपला व्लॉग इथे संपतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.